हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मेथी पालक वडा. तर त्यासाठी मी घेतले आहे 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 15 ते 16 मी लसूण घेतलेला आहे. आता हे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा तर फ्रेंड्स, आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण पालक कापून घेऊया. आता आपण पालक घेतलेला आहे. पालक बारीक चिरून घेऊया. अशा प्रकारे मी पालक बारीक चिरून घेते आणि मेथी पण बारीक चिरून घेते. बघा तर फ्रेंड्स, मी सर्व बारीक चॉप करून घेतलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत मूठभर कोथिंबीर आणि याचा फ्लेवर छानसा येईल अशा प्रकारे. आता यामध्ये घालणार आहोत आपण हिरवी मिरची, लसूण, आले याचा ठेचा तयार केलेला आहे, तो घेत आहोत. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा धणे, अख्खे धणे घेणार आहे. याने याचा फ्लेवर खूप वाढतो. अर्धा चमचा मी हळद पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेली आहे. ओवा घेत आहे 1 चमचा, अर्धा चमचा ओवा घेत आहे. 1 चमचा मी सौंफ घेत आहे आणि याचा फ्लेवर खूप वाढतो अशा प्रकारे. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊया. आता यामध्ये घेणार आहोत चवीनुसार मीठ घातले आहे. आता हाताने मॅश करून घेऊया. सर्व मसाले आणि मीठ आणि भाज्या आपण बनवत आहोत इंदोरचा भाजी वडा. तर त्यामध्ये आता आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेतले आहे. डाळीचं पीठ आपल्याला थोडे थोडे करून घालायचे आहे. सर्व घालून घेऊया. आता आपण यामध्ये थोडेसे पाणी घालतोय. मिक्सरच्या जारमध्ये आपण लसूण, मिरची ठेचा बनवला, त्यामध्ये हलकेसे पाणी घालून मी 2 ते 3 चमचे पाणी घातले आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे मिक्स केलेले आहे. आता हे आपण झाकून ठेवूयात. 10 मिनिटासाठी झाकून ठेवूयात आणि मग पुढची तयारी करूयात. फ्रेंड्स, आपले 10 मिनिटे झालेली आहे. आपले बॅटर चांगले मुरलेले आहे. आता आपण यात घालणार आहोत बेकिंग सोडा. मी चिमूटभर बेकिंग सोडा घातलेला आहे. मिक्स करून घेऊया. आता आपल्याला चांगले मिक्स करायचे आहे. मी सोडा नंतर घातला कारण मला याला रेस्ट द्यायची होती, त्यामुळे मी बेकिंग सोडा शेवटी घातलेला आहे. तर चला तर आता आपण तळण्यासाठी घेत आहोत.
मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे. आपल्याला थोडे थोडे बॅटर घेऊन असे थोडेसे मोठे गोळे घालायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारचे मोठे घालणार आहोत. अशा प्रकारे घालून घेतलेले आहे. आता आपण एवढे तळून घेऊया. एक बाजू तळत आहे तोपर्यंत याला चमचा किंवा काही घालायचे नाही, उलटवायचा प्रयत्न करायचा नाही. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे हलकेसे ते उलटावून घेऊया. आता हे आपल्याला जास्त तळायचे नाही. आपल्याला 40 ते 50% तळायचे आहे आणि काढून घेऊन आपल्याला वडा तयार करायचा आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले तळून 40 ते 45% आपला तळून झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे काढून घेते. काढून झालेले आहे. आता दुसरे घालून घेते. बघू शकता आपण अशा प्रकारे मी आपल्याला मोठे करायचे आहे, मोठे घालायचे आहेत. आता आपल्याला वडा बनवायचा आहे. अशा प्रकारे घालून घेतलेले आहे. तळून घेऊयात. बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व वडे बनवून तयार झालेले आहेत. आता आपल्याला याला फ्राय करायचे आहे. पुन्हा मी 45 ते 50% तळून घेतलेला आहे. आता आपल्याला अशा प्रकारे बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला दाबायचा आहे आणि तो पुन्हा आपल्याला तळण्यासाठी ठेवायचा आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी तळत आहे. बघू शकता आपण मी अशा प्रकारे दाबत आहे आणि यांना क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे. आता अशा प्रकारे आपण यांना क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण वडे तळलेले आहे. हे मेथी पालक वडा इंदोरचा, मध्य प्रदेशचा प्रसिद्ध असा हा पालक मेथी वडा मी छानसा सुंदरसा वडा बनवलेला आहे. तुम्हाला जवळून दाखवते. खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेला असा वडा तुम्हालाही आवडेल. तुम्ही बनवून बघा. तर अशा प्रकारचा मी वडा बनवलेला आहे. तर
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशा कमेंट लिहा. अशाच प्रकारे मी नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येते. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.